श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 20 फेब्रुवारीला आहे जया एकादशी. या दिवशी विशिष्ट पद्धतीने अगदी घरच्या घरी भगवान श्री हरी विष्णूंचा अभिषेक करून श्री लक्ष्मी नारायणाचे आशीर्वाद प्राप्त केले जाऊ शकतात. कारण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील जया एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे. शिवाय जया एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंसोबत देवी लक्ष्मीची पूजा केल्याने व्यक्तीला आर्थिक संकटांपासून सुटका मिळण्यास मदत मिळते असं म्हणतात. त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी काही विशिष्ट उपाय या दिवशी करणं शुभ मानलं जातं. चला तर मग या सर्व गोष्टी समजून घेऊयात. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. त्यासोबतच चॅनेलवरती नसाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. यंदा जया एकादशी 20 फेब्रुवारीला साजरी होणार आहे. पंचांगानुसार यावर्षी जया एकादशी 19 फेब्रुवारीच्या रोजी सकाळी 8:49 सुरू होणार आहे आणि 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:55 समाप्त होईल. त्यामुळे उदय तिथीनुसार 20 फेब्रुवारीला जया एकादशीचं व्रत केलं जाणार आहे. जया एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी श्रीहरी विष्णूंची योग्य प्रकारे पूजा केल्याने व्यक्तीला गुरुदोषापासून मुक्ती मिळण्यास मदत होते आणि सुख आणि सौभाग्यही प्राप्त होऊ शकते असं सांगितलं जातं. त्याचबरोबर हिंदू धर्मात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशीचा उपवास केला जातो. या दिवशी भगवान श्री हरी विष्णू सोबत देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं व्यक्तीवर श्री लक्ष्मी नारायणाची कृपा कायम राहण्यास मदत होते. शिवाय पौराणिक मान्यतेनुसार जया एकादशीच्या दिवशी व्रत केल्यास सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते आणि माणसाच्या मनोकामनाही पूर्ण होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं. जया एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंचा अभिषेक करणं अत्यंत महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं. जया एकादशीला भगवान श्री हरी विष्णूंच्या पूजेत अभिषेक करण्याचा विधी जाणून घेऊयात. चला, जया एकादशीच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून व्रत संकल्प करावा. त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. शिवाय गाईच्या शुद्ध दुधात केसर मिक्स करून भगवान श्री हरी विष्णूंना अभिषेक करावा. भगवान श्री हरी विष्णूंना पिवळी मिठाई अर्पण करावी. त्यामुळे देवी देवतांचे आशीर्वाद मिळण्यास मदत मिळते आणि व्यक्तीला शुभ परिणाम मिळण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं. हे करणं शक्य नसेल तर जया एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंचा फक्त जलाभिषेक करून अन्नदान करावं आणि सूर्यास्तानंतर शालिग्रामासह तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा. हे खूप फायदेशीर ठरू शकतं. या व्यतिरिक्त भगवान श्री हरी विष्णूंना पिवळ्या रंगाचे कपडे खूप आवडतात, म्हणून श्रीहरी विष्णूंचा जलाभिषेक करताना सुद्धा पिवळे वस्त्र परिधान करणं आवश्यक आहे. त्यामुळे श्रीहरींचा आशीर्वाद राहतो आणि सौभाग्यही प्राप्त होण्यास मदत मिळते असं म्हणतात. तसेच भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करताना आणि त्यांना जलाभिषेक करताना पुढील मंत्राचा जप नक्की करावा. यामुळे शुभ परिणाम मिळण्यास मदत मिळते. भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला येईल तो मंत्र पठण नक्की करावा असं म्हणतात. तसेच श्रीहरी विष्णू नामाची काही मंत्र पुढील प्रमाणे. पहिला मंत्र आहे त्वमेव विद्या द्रवणम त्वमेव त्वमेव सर्व मम देव. दुसरा मंत्र आहे ओम नमो भगवते रुद्राय नमः. तर आधी सांगितल्याप्रमाणे जया एकादशी 20 फेब्रुवारीला साजरी होणार आहे. या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंच्या माधव स्वरूपाची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. एवढेच नाही तर या दिवशी देवी लक्ष्मीच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंसोबत देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं व्यक्तीला शुभ फळ मिळतं. शिवाय आर्थिक संकटातूनही सुटका मिळू शकते. तसेच जया एकादशीच्या दिवशी देवी लक्ष्मीला काही वस्तू अर्पण केल्याने शुभ फळ मिळू शकतं. जया एकादशीच्या दिवशी
देवी लक्ष्मीला लाल फुले अर्पण करावी, कारण धनाची देवी माता लक्ष्मीला लाल रंगाचं फूल अतिशय प्रिय आहे. त्यामुळे देवी लक्ष्मीची पूजा करताना लाल रंगाची फुलं नक्की अर्पण करावी. त्यामुळे धन आकर्षित होतं, शिवाय आनंद आणि सुख समृद्धी मिळण्यासाठीही मदत मिळते. त्याचबरोबर जया एकादशीच्या दिवशी देवी लक्ष्मीला लाल रंगाची फळं किंवा लाल रंगाची मिठाई अर्पण करावी. त्यामुळे धनाची देवी प्रसन्न होऊन आपल्या घरात प्रवेश करते. त्यानंतर जया एकादशीच्या दिवशी देवीला कुंकू आणि सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात. याच्या मदतीनं जर एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्याची त्यापासून सुटका होण्यास मदत मिळते आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वादही कायम आपल्या बरोबर राहतात. शिवाय एकादशीच्या पूजेच्या वेळी तुळशीची पानं माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंच्या चरणी अर्पण करावी. पूजेनंतर ही तुळशीची पानं 1 रुपयासह लाल कपड्यामध्ये गुंडाळून धनाच्या ठिकाणी तिजोरीमध्ये किंवा आपल्या पर्समध्ये नक्की ठेवावं. यामुळे आर्थिक लाभाची शक्यता वाढते असं सांगितलं जातं. याही व्यतिरिक्त जया एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केल्यानंतर त्यांना झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करावी आणि झेंडूची फुले पूर्व दिशेला पिवळ्या कपड्यात बांधून ठेवावी. या उपायाने घरातील संकटे दूर होऊन कौटुंबिक शांतीही नांदते असं सांगितलं जातं. तसेच नकारात्मकताही घरातून दूर होण्यास मदत मिळते. तर आधी सांगितल्याप्रमाणे जया एकादशीचं व्रत केल्याने भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहण्यास मदत मिळते. तसेच जया एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीला भूत आणि भय इत्यादीपासूनही मुक्ती मिळण्यास मदत मिळते. म्हणूनच चुकूनही एकादशीच्या दिवशी काही कामं करणं टाळावं. एकादशीच्या दिवशी तांदळाचे सेवन करू नये. एकादशीच्या दिवशी मांस, मद्य आणि मादक पदार्थांपासून अंतर राखावं. एकादशीच्या दिवशी कोणाशीही अपशब्द बोलू नये किंवा भांडण करू नये. एकादशीच्या व्रताच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये. चला तर मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. सोबतच चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.